नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. मुस्लिम परिसरातील गटारीचे घाण सांडपाणी हिंदू वस्त्यांमध्ये सोडल्याने निर्माण झालेल्या तणाव परिस्थिती व आरोग्यविषयक समस्यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी. धुळे ग्रामीण शहर भाजपा जनसेवा कार्यालयाचे वलवाडीत करण्यात आले उद्घाटन. विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची वसुली करून देणाऱ्या संशयित DK शिवदास याच्यावर कारवाई न करता देण्यात आले महाव्यवस्थापक पदाचे बक्षीस. न्याळोद येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यास त्वरित अटक करण्याची मागणी. आणि सटाणा तालुक्यातील खतमाने येथील नाभिक समाजाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील अभय कॉलेज भागातील मुस्लिम परिसरातील गटारीचे घाण सांडपाणी हिंदू वस्त्यांमध्ये सोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत असल्याने यावर त्वरित उपाययोजना करावा अशी मागणी रहिवाशांसोबत चमिंडा माता नगरचे अध्यक्ष दिलीप चौधरी यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की अभय कॉलेज परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, चंडिका माता नगर, अंबिका नगर, संत नरहरी नगर या परिसरातील रहिवासी असून आमच्या कॉलन्यांमध्ये 100 फुटी रोड, वरजाई रोड, आझाद नगर, कबीरगंज या परिसरातील गटारीचे घाण पाणी मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेच्या बाजूला असलेल्या गटारीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले आहे. तरी ते घाण सांडपाणी मंदिराभोवती, घरांभोवती व व्यावसायिक दुकानांभोवती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये तुंबल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या परिसरातील नागरिक हैराण होऊन इतर ठिकाणी राहण्यात जात आहेत. तरी हे षडयंत्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अत्यंत बारकाईने लक्षात घेऊन उपाययोजना व तोडगा काढावा. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या हेतुपुरस्कर केलेल्या षडयंत्राबाबत दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन अनुचित प्रकार घडल्यास संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही या परिसरातील सर्व नागरिक मुलाबाळांसह महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दिलीप चौधरी, गिरीश चौधरी, चेतन दायमा, मनोहर चौधरी, महेश बारसकर, शंकर बडगुजर, राजेश वाघ, अशोक पाटील, राकेश वाघ, सुरेश निळे, दीपक सोनवणे, चेतन पवार, राजेश पवार, सागर चौधरी, निखिल चौधरी, ज्ञानेश्वर पवार, मयूर भाटे, लोकेश अहिरे आदी उपस्थित होते. धुळे महापालिका हद्दीमधील हायवे लगत जे अभय कॉलेज आहेत, ट्रान्सपोर्ट नगर आहे, तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे. तर हेतू पुरस्कार दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्यावर सोडण्यात आलेलं आहे. तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते, मोठ्या गटारी बनवल्या त्या गटारी अर्धे काम करून त्या गटारी बंद करण्यात आलेल्या आहे. जर 8 दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही, घाण पाण्याचा निचरा तिथे संपवला नाही, बंद केला नाही, तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल आणि दोन समाजामध्ये जर तेढ निर्माण झाल्यास त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील. भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीण व शहरच्या वतीने वलवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर व अल्फा अग्रवाल यांच्या शुभ हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. विजय अरुण चौधरी, माजी तालुका अध्यक्ष युवा मोर्चा यांचा वलवाडी गावात मोठा जनसंपर्क असून लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचे काम ते करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अल्फा अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, भाजप सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, वलवाडी मंडळ अध्यक्ष रवींद्र निकम, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी नगरसेविका वंदना भामरे, माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, संजय भामरे आदी उपस्थित होते. त्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आज जो विजय, तुझ्या नावातच विजय आहे हे मला प्रामुख्याने या ठिकाणी जी तुझ्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जी उपस्थिती आहे त्यावरून मला निश्चित खात्री आहे की या प्रभागात ज्या कोणाला आम्ही तिकीट देऊ ते निश्चितच चारही उमेदवार विजय होतील अशी आजचं तुझं हे उद्घाटन बघूनच मला खात्री झालेली आहे.
तुम्ही आणि निश्चित तुझं काम देखील चांगलं असल्याशिवाय हा जनसमुदाय जमलेला नाही याची देखील मला निश्चित खात्री आहे. परमेश्वर तुझ्या चांगल्या कामांना निश्चित यश येईल व परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो तुझ्या चांगल्या कामांना भविष्यात परमेश्वर यश देवो ही मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच बंधूंना आणि भगिनींना विनंती करतो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कोणी उमेदवार दिले जातील त्यांच्या पाठीमागे आपण आशीर्वादाची थाप देऊन त्यांना उमेदवारांना विजय करा. भारतीय जनता पार्टीच्या भविष्यात येत्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो काही विकास राहिलेला आहे ते निश्चितच तुम्हाला सांगतो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीची ही व्यासपीठावर उपस्थित असलेली ही सर्वच टीम निश्चितपणे करेल असं मी तुम्हाला शब्द देतो. आणि भविष्यात मला वाटतं गेल्या पंचवार्षिकला जोही विकास झालेला आहे तो विकास देखील गेल्या 5-25 वर्षात झालेला नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागात विकास झालेला आहे. आणि उरलेली जी कामं आहे ती निश्चितच आम्ही तुम्हाला सांगतो की येत्या 5 वर्षात आम्ही पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही. भारतीय जनता पार्टीची टीम ही जोमाने कामाला लागेल हा तुम्हाला शब्द देतो. आणि विजय तुला भविष्यात परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुला मोठं यश देव, तुला राजकीय मोठी वाटचाल आहे या शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपवतो. महाराष्ट्र शासनाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असता शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची वसुली करून देणाऱ्या सौशेठ DK शिवदास याच्यावर कारवाई न करता महाव्यवस्थापक पदाची बक्षीस देणारे झरीतले शुक्राचार्य कोण असा प्रश्न उपस्थित करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर अंदाज समितीला कोट्यवधी रुपये गोळा करणारे DK शिवदास यांना महाराष्ट्र शासन पाठीशी घालत आहे. महाव्यवस्थापक पदाची बक्षीस त्यांना दिले गेले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कापूस, मका, कांदा शेतीमालाला हमीभाव जाहीर करूनही शेतकऱ्यांना मिळत नाही. बोगस खते, बियाणे, कीटकनाशके विक्री होत आहेत. कंपनी व डीलर यांच्यावर कडक कारवाई होत नाही. आणि दुसरीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. तरी याबाबत अधिवेशनात कठोर कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ईश्वर पाटील, संदीप बोरसे, दौलत भांबरे, चंद्रकांत राजपूत, भीमराव धोबी आदी उपस्थित होते. असताना जी अंदाज समिती होती त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे DK शिवदास साहेब यांना संशयित आरोपी आहे. आजपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये नुसत्या घोषणा सुरू आहेत. आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते की भ्रष्ट अधिकारी जे आहेत, पोलीस प्रशासन असो, महसूल असो, समाज कल्याण असो, आदिवासी विकास असो, सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून जे अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन परत आणखी बढती मिळते यांना. या देशात खरोखर लोकशाही आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची पायामुळे आपल्याला दिलेत त्याच्यावर न्याय मिळत नाही. आता महाराष्ट्रातील आमचे कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आहेत, मका उत्पादक शेतकरी आहेत, यांना भाव मिळत नाही. यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही. आणि जे नाही मुद्दे त्या मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात रोज रणांगण सुरू आहे. आमच्या धुळे जिल्ह्यात आलेली जी समिती होती त्यांना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना बढती देतात आणि असे महसूलमध्ये अधिकारी पण आहेत त्यांना बढती मिळते. खरोखर या देशात लोकशाही जिवंत आहे का? आणि आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन करीत आहे. राज्य शासन बोगस बियाणे, खते, बियाणे, कीटकनाशके, आता हा मका आहे आपल्याकडे, या मकाची कंपनी असो, कीटकनाशक ही मका ॲडवांटा कंपनीचा आहे, बुस्टर कंपनीचे पण तसा झालेत. पण कुठलाही कृषी विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, डीलरांवर कारवाई होत नाही, कंपनीवर नाही. फक्त थोडेफार दिवस पेपरबाजी होते, टीव्हीला बातमी येते, नंतर प्रकरण दडपले जातात. ही खरोखर लोकशाही आहे का? वंदे मातरम. धुळे तालुक्यातील न्याळोद येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करावी या मागणीसाठी
ललिता भिल व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 7/11/2025 रोजी अल्पवयीन मुलगी वय 17 कमलेश पांडुरंग पाटील राहणार जोगशिलू तालुका शिंदखेडा याने फूस लावून लबाडी करून धमकी दाखवून ती जबरदस्तीने पळून नेली आहे. म्हणून 7/11/2025 रोजी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. परंतु अद्याप पावेतो पोलिसांनी कोणतीही कारवाई आरोपीविरुद्ध केलेली नाही. आम्ही सोनगीर पोलीस स्टेशन येथे चक्रा मारून थकून गेलो आहोत. पोलीस आम्हाला दाद देत नाहीत. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे हे आमच्याशी उलटसुलट बोलून वेळ काढूपणा करीत आहेत. तपास अधिकारी हे व्यवस्थितपणे तपास करत नाहीत. उलट आम्हाला आरोपीच्या नातेवाईकांकडून व तेथील सरपंच व पोलीस पाटलांकडून धमक्या देणे सुरू झाले आहे. तुमची केस मागे घ्या, नाहीतर तुम्हाला मारून टाकू. त्यामुळे आम्ही घाबरून गेलो आहोत. आम्हाला भीती आहे की आरोपीने व त्याच्या साक्षीदारांनी आमच्या मुलीचे बरे वाईट केले असेल, कारण अद्याप पावतो कुठलाही तपास पोलिसांकडून झालेला नाही. उलट आरोपीचे बचावाखातर पोलीस तपास करीत आहेत. तरी त्वरित आरोपीस अटक करावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ललिता भिल, अनिता सोनवणे, अमर सोनवणे, सागर पिंपळे, राजधर भिल, अहिल्या भिल, गायत्री पवार, सिंधू भिल, कलाबाई भिल आदी उपस्थित होते. 7 तारखेपासून माझ्या मुलीला कमलेश पांडुरंग पाटील सोनवणे उर्फ हा मुलगा माझ्या मुलीला फूस लावून पळून घेऊन गेलेला आहे. तरी सोनगीर पोलीस स्टेशन वगैरे प्रशासन आम्ही जातो तिथं येतो, आम्हाला फक्त ते समजूत काढून आम्हाला तिथून हाकलून देतात. आणि मुलगीला आता एक महिन्यावर 4 दिवस झाले तरी पण आमची मुलगी अजून सापडत नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलीला त्यांनी मारून कुठेतरी फेकून दिलेली आहे आणि आमची मुलगी अजूनपर्यंतही आम्हाला तिचं कानगुण काही नाही, अजून बी सापडत नाही आहे. आणि पोलीस प्रशासन हे पण आम्हाला मदत करत नाही आहे जास्तीत जास्त. माझी मुलगी शेतामध्ये कामाला गेली होती. माझे 3 मुली होते. ते 3 मुलींमधून माझ्या मुलीला डायरेक्ट 3 मुलांनी डायरेक्ट उचलून घेऊन गेलेले आहेत. कमलेश पांडुरंग पाटील हा मुलगा डायरेक्ट शेतातून तिला उचलून घेऊन गेलेला आहे, तिला किडनॅप केलेलं आहे. आणि माझ्या मुलीला एवढं शोधल्यानंतर बी माझी मुली मला सापडत नाही आहे. तर माझा जीवाला असं वाटतं की तिचा काहीतरी घातपात केलेला आहे त्यांनी. नाहीतर मला मुलगीने फोन केला असता, मला निरोप दिला असता, मला सांगितलं असतं की मला शोधू नको पप्पा, मला तू कुठं जाऊ नको शोधायला. 17 वर्षाची आहे ती. आता 10वीची परीक्षा देणार होती. शाळेची बी मी LC काढून आणलेली आहे. तिचं आधार कार्ड माझ्यापाशी आहे, तिची शाळेची LC माझ्यापाशी आहे. मुलीचा जन्म 10/8/2008चा जन्म आहे. पोलीस प्रशासन मला मदत करत नाही आहे. सटाणा तालुक्यातील खतमाने येथील नाभिक समाजाच्या अवघ्या 10 वर्षाच्या बालिकेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधामास फाशीची शिक्षा व्हावी व तिच्या परिवाराला न्याय मिळावा या मागणीसाठी धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघ संचलित धुळे शहर नाभिक दुकानदार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सटाणा तालुक्यातील खतमाने येथील एका 70 वर्षाच्या नराधामाने नाभिक समाजाच्या अवघ्या 10 वर्षाच्या बालिकेवर अमानुष अत्याचार केला. वेळोवेळी तिच्यावर वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अशा नराधामाला कठोरातील कठोर किंवा फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची धुळे जिल्ह्यातील शहरातील दुकानदार व समाज बांधवांची मागणी आहे. तरी आपण शासन स्तरावर या नराधामाला फाशीची शिक्षा द्याल अशी आम्हाला आशा आहे. आमच्या मागणीचा विचार कराल अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी संजय अहिरराव, युवराज वारोडे, विलास सैंदाने, राजेश महाले, बापूजी अहिरे, अमृत महाले, विशाल चित्ते, सुनील सैंदाने, भालचंद्र चित्ते, धनराज पगारे, गणेश सूर्यवंशी, विकास देवरे, ज्ञानेश्वर वारोडे, शांताराम पवार, भटू सूर्यवंशी, अनिल सैंदाने आदी उपस्थित होते. यांना निवेदनासाठी आलेलो या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाने या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर 70 वर्षाच्या एका नरधमाने अमानुष अत्याचार केलेले आहेत. या नरधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नाभिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब यांना निवेदन देणार आहोत. तरी मित्रांनो, आज ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणी जर सुखरूप नसतील अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नरधमांच्या बाबतीत. आणि यांना
एक तर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं, म्हणजे अशा नराधमांना वेळीच ठेचलं जाईल. या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला, या देशासाठी झटणारे राष्ट्रपुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत. आणि या खतमाने गावातील घटनेचा आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने, नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुस्लिम परिसरातील गटारीचे घाण सांडपाणी हिंदू वस्त्यांमध्ये सोडल्याने निर्माण झालेल्या तणाव परिस्थिती व आरोग्यविषयक समस्यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी. धुळे ग्रामीण शहर भाजपा जनसेवा कार्यालयाचे वलवाडीत करण्यात आले उद्घाटन. विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची वसुली करून देणाऱ्या संशयित DK शिवदास याच्यावर कारवाई न करता देण्यात आले महाव्यवस्थापक पदाचे बक्षीस. न्याळोद येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यास त्वरित अटक करण्याची मागणी. आणि सटाणा तालुक्यातील खतमाने येथील नाभिक समाजाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.